हॅलो वॉरियर्स, मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या भागामध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर 2.0 एज्युकेशनल चॅनल आणि इथे आपण पाहत आहोत काही मिनिटांमध्ये अभ्यासासाठी एग्जामसाठी महत्त्वाचे असणारे पॉइंट्स आपल्याला कसे कव्हर करता येतील। सो आजचा जो भाग आहे तो चालू घडामोडींवरती आहे। यापूर्वी 18 भाग जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण तुम्ही जर ते नाही पाहिले तर एग्जाममध्ये कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं। सो आजच्या लेक्चरमधला प्रश्न जो आहे तो हा आहे, 2023 चा अर्थ आर म्हणजे ज्याला आपण वसुंधरा तास म्हणतो तो केव्हा पाळण्यात आला। ऑप्शन अ आहे 25 मार्च, ऑप्शन ब 31 मार्च, ऑप्शन क 5 जून आणि चौथा ऑप्शन आहे 21 मार्च। तर अर्थातच 3 ऑप्शनमध्ये मार्चच्या डेट दिलेल्या आहेत, तर उत्तर मार्चमध्येच असायला पाहिजे, पण हे कुठल्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर 2023 चा जो अर्थ आवर किंवा ज्याला वसुंधरा तास म्हटलं जातं तो साजरा करण्यात आलेला आहे, किंवा आपण असं म्हणूयात की पाळण्यात आलेला आहे 25 मार्च 2023 या दिवशी। मग हा वसुंधरा तास किंवा अर्थ आवर काय आहे तर प्रत्येक वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी, हे लक्षात ठेवा, स्पेसिफिकली मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरामध्ये, नॉट ओन्ली इन इंडिया, जगभरामध्ये वसुंधरा तास जो आहे तो पाळला जातो। आणि या वर्षी मार्च महिन्याचा शेवटचा शनिवार होता 25 मार्च 2023 हा दिवस, आणि त्या दिवशी म्हणजे 2023 ला त्या दिवशी हा वसुंधरा तास जो आहे तो पाळण्यात आला। मग याच्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं तर रात्री 8:30 ते 9:30 ही जी काही स्थानिक वेळ असेल, प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ वेगळी असेल, तर आपल्या स्थानिक वेळ रात्री 8:30 ते 9:30 या दरम्यान दिवे बंद करून पृथ्वीचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला आणि हवामान बदलाविरुद्धच्या कृतींना पाठिंबा दिला जातो। म्हणजेच 1 तासासाठी सगळ्या लाईट्स ऑफ केल्या जातात। आता जर आपण या वसुंधरा तासाबद्दल आणखी थोडीशी माहिती पाहायची म्हटलं तर वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर म्हणजेच WWF दरवर्षी हा जो वसुंधरा तास आहे त्याचं आयोजन करत असतो। आणि पहिला जो वसुंधरा तास होता तो 31 मार्च 2007 ला सिडनी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी साजरा करण्यात आलेला। पहिला कधी साजरा करण्यात आला तो सुद्धा लक्षात ठेवा, आणि रिसेंटली झालेला 2023 चा सुद्धा कधी पाळण्यात आला ते सुद्धा लक्षात ठेवा। पहिला जो होतो तो 31 मार्च 2007 ला सिडनी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता। ही पर्यावरणासाठी असणारी जगातली सर्वात मोठी तळागाळातील चळवळ मानली जाते, हे लक्षात ठेवा। पर्यावरणासाठी असणारी जगातली सर्वात मोठी तळागाळातील चळवळ ही आहे, आणि पृथ्वीसाठी सर्वात मोठा तास म्हणजेच बिगेस्ट आर फॉर अर्थ ही या वर्षी म्हणजे 2023 ला वसुंधरा तासाची किंवा अर्थ आरची थीम होती। सो थीम सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते, 1 लाइनर क्वेश्चन मध्ये थीम विचारली जाऊ शकते, किंवा कुठल्या दिवशी पाळण्यात आला हे विचारलं जाऊ शकतं, किंवा पहिला वसुंधरा तास केव्हा पाळण्यात आला होता हे विचारलं जाऊ शकतं। मल्टी लाइनर मध्ये ज्यात 3-4 गोष्टी मी सांगितल्या, या 3-4 गोष्टी दिल्या जातील आणि कुठलं करेक्ट आहे कुठलं रॉंग आहे या प्रकारचा क्वेश्चन बनू शकतो। बट मोस्ट प्रॉबेबली जे प्रश्न येतात तिथे अलीकडे जर तुम्ही पाहिलं, रिसेंटचं जर पॅटर्न पाहिलं तर 1 लाइनरवरती भर आहे आयोगाचा। मग आत्ता तुमचा म्हणजे आजचा तुमचा होमवर्क हा आहे की आपण वसुंधरा तास तर पाहिला, पण त्यासोबत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो तो म्हणजे जागतिक पर्यावरण दिन, तर तो केव्हा साजरा केला जातो हे तर तुम्ही मला सांगणारच आहात। त्यासोबत 2023 चा जो काही पर्यावरण दिन झाला त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे थीम किंवा त्या बाबतीत घडलेले एखादं वैशिष्ट्य असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करणार आहात, आणि पहिला म्हणजे केव्हापासून सुरू झाला या सगळ्या गोष्टी तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। सो मला आशा आहे की आजचा हा पार्ट तुम्हाला युजफुल वाटला असेल। काही मिनिटांमध्ये महत्त्वाची माहिती कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय। जर आजचा लेक्चर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। त्यासोबतच याच्या मागचे आणि पुढचे पार्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूयात पुढच्या पार्टमध्ये। थँक्यू।